त्याच्यामध्ये तर दिलेल्या माहितीवरून दाखवायचं आहे की त्रिकोण ABC हा समरूप आहे त्रिकोण PQR ला. मग ह्यासाठी काय करणार आहोत आपण तर बघा, याच्यामध्ये सुरुवातीला त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये असं म्हणून सुरुवात करूया. तर काय काय दिलेलं आहे बघा, तर AB छेद आपण PQ घेऊया, किती येते ते बघा. आता आकृतीवरून बघा, AB ची किंमत किती दिलेली आहे 8 आणि इथं बघा PQ ची किंमत किती आहे रे 4. मग आता ह्याला सोपं रूप देऊया. सोपं रूप देऊन काय येणार आहे 4 1 4 4 2 8 म्हणजे AB छेद PQ किती आलं 2/1. आता आपण दुसरं बघूया. दुसरं कुठलं तर BC छेद QR. आता बघा BC किती दिलेला आहे 6 आणि QR किती दिलेला आहे 3 म्हणजे 6/3. तर बघा 3 1 3 3 2 6 तर याला क्रमांक 2 द्या. ओके, आता तिसरं बघा. तिसरं काय घेणार आहोत आपण AC छेद PR. AC किती आहे 10, PR किती आहे 5. मग ते घेऊया आपण AC छेद PR. म्हणजे बघा AC छेद PR बरोबर AC किती आहे म्हटलं मी 10, PR किती आहे 5 म्हणजे 5 1 5 5 2 10. म्हणजे तुम्ही जर बारकाईने बघितलं तर तिन्ही पण काय आलेले आहेत समान आलेले आहेत. मग काय म्हणायचं बघा 1 2 व 3 वरून ओके काय येणार आहे AB छेद ओके मी आता इथे लिहितो व्यवस्थित AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद काय आलेलं आहे PR. म्हणजे तिन्ही पण काय आलेले आहेत सांगा समान आलेले आहेत. मग तिन्ही जर समान असतील तर बघा त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. बघा कधी असतात दोन त्रिकोण समरूप जर त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर संगत बाजूंचं गुणोत्तर समान असेल. म्हणजे AB पहिल्या याचा दुसऱ्याचा PQ BC छेद QR AC छेद PR हे जर गुणोत्तर समान आलं असेल गुणोत्तर बाजूंचं गुणोत्तर तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. आणि कुठल्या कसोटीनुसार सांगा बाजू 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 म्हणजे बा कसोटी. या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय येतात समरूप येतात. तर अशा प्रकारे हा प्रश्न काय करायचा परीक्षेमध्ये सोडवायचा आहे. सगळी मांडणी व्यवस्थित करायची आणि महत्वाचं लक्षात ठेवा गणित भाग 2 म्हणजे भूमिती म्हणतो त्याला आपण त्याच्यामध्ये कारण खूप महत्वाची असतात. कुठल्या कसोटीनुसार समरूप आले तुम्ही कुठला प्रमेय वापरला तर ती सगळी माहिती तुम्ही सांगणं गरजेचं असतं. चला आता प्रश्न दुसरा बघूया त्याच्यात. आता प्रश्न क्रमांक 2 बघा. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय म्हटलेलं आहे त्रिकोण ABC ओके त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण PQR ला. त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ दिलेलं आहे 80 ओके आणि त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ दिलेलं आहे 125. तर आपल्याला काय शोधायचं आहे AB छेद PQ शोधायचं आहे. तर दिलेली माहिती बघूया आपण. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे पक्ष म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे. आता बघा दोन त्रिकोण जर समरूप असतील आणि क्षेत्रफळांचा उल्लेख असेल तर कुठला प्रमेय वापरायचा थोडक्यात लिहितोय आता मी. तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर प्रमेय. ओके कुठला प्रमेय वापरणार आहे आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तराचा प्रमेय. हा प्रमेय वापरायचा. आता हा प्रमेय काय सांगतो समजा दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे त्रिकोण ABC छेद त्रिकोण PQR यांचं गुणोत्तर पुन्हा इतकं असतं तर त्यांच्या संगत बाजून इतकं असतं. म्हणजे AB ला संगत बाजू कोण PQ. तर बघा इकडचा आपण AB घेतला इकडचा कोण घेतला PQ आणि त्यांचा काय वर्ग. नुसतं AB छेद PQ लिहायचं नाही तर त्यांच्या कंसाचा वर्ग लिहायचा. ओके आता आपण किमती टाक्या दिलेल्या बघा ABC चं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे तर 80 म्हणजे इथं 80 लिहूया. PQR चं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे 125 ते इथं लिहूया. परत ओके सॉरी ABC चं क्षेत्रफळ 80 PQR चं क्षेत्रफळ 125 हे लिहिलं. इकडं काय आहे बघा AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग. आता काय करायचं तर बघा इथे 80 आणि 125 ओके हे इथं दिलेले आहेत. तर याच्यासाठी काय करायचं दोघांना 5 ने भागायचं. बघा दोघांना पण 5 ने भागायचं म्हणजे किती येणार बघा 80 भागिले 5 म्हणजे बघा 5 1 5 3 वरची 0 30 5 सक्क 30 30 वजा 30 0 येईल. ओके म्हणजे उत्तर किती आलं 16. आणि तेच जर मी आता हे मी कच्चं करतोय 125 5 5 दुनी 10 किती उरले 2 5 5 25 25 वजा 25 0
म्हणजे उत्तर किती आलं 25. म्हणजे बघा मी काय करणार आहे, 80 कसं लिहू शकतो मी, तर 5 गुणिले 16, 16 पंचे 80 आणि 5 गुणिले 25 म्हणजे 125, म्हणजे 125 कसं लिहिता येईल, 5 गुणिले 25. तर त्यांची फोड केली मी. ओके, 80 ची फोड कशी केली, 5 गुणिले 16 आणि याचे 5 गुणिले 25. एबीचा वर्ग, ओके, एबीचा वर्ग अधिक एबीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग. 5 ला 5 काय होईल, कॅन्सल होईल. 5 ला 5 कॅन्सल झाल्यानंतर काय काय उरेल बघा, मी एबी वर्ग छेद पी क्यू वर्ग इथं लिहितो आणि काय राहिले 25. किती राहिले, 16/25. मग आता बघा इथे हे आलेलं आहे. मग वर्ग जाण्यासाठी काय घ्यायचं, वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूला वर्गमूळ घ्यायचं. म्हणजे बघा वर्गमुळात एबी वर्ग छेद पी क्यू वर्ग आणि 16/25 यांचं पण वर्गमूळ. आता बघा वर्गाला वर्गमूळ काय होणार, जाणार. का म्हणतोय मी असं बघा, ओके, तर ते मी इथं सांगतो. बघा समजा असं आहे 3चा वर्ग आणि परत वर्गमूळ आहे, तर 3चा वर्ग किती येणार 9, 9चं वर्गमूळ 3. थोडक्यात वर्गाला वर्गमूळ कॅन्सल झाला आणि उत्तर आहे तसं किती आलं 3. तसंच इथं होणार आहे, वर्गाला वर्गमूळ काय होणार आहे, जाणार आहे. म्हणजे आतले कोण राहणार, फक्त एबी छेद पी क्यू. आता 4चा वर्ग 16, मग 16चं वर्गमूळ 4, 5चा वर्ग 25 म्हणून 25चं वर्गमूळ 5. म्हणजे एबी छेद पी क्यू किती आले सांगा, 4/5. हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा, आकृतीमध्ये एसी व रेख बीडी परस्परांना पी बिंदूमध्ये छेदतात. एपी छेद सीपी बरोबर बीपी छेद डीपी. तर सिद्ध करा त्रिकोण ए बी पी समरूप त्रिकोण सी डी पी. तर हे काय आहे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं बघा, तर त्रिकोण ए बी पी व त्रिकोण सी डी पी मध्ये, ओके, हे दोन त्रिकोण घ्यायचे. त्रिकोण ए बी पी व त्रिकोण सी डी पी मध्ये काय काय दिलेलं आहे बघा, एपी छेद सीपी, ओके, एपी छेद सीपी बरोबर बीपी छेद डीपी हे आपल्याला दिलेलं आहे. तर याला क्रमांक 1 द्यायचा. बघा एपी छेद सीपी, एपी छेद काय दिलेलं आहे, हे सीपी दिलेलं आहे. ओके, परत हे असं चिन्ह दाखवूया. ऍक्च्युली ते समान नाही आहे, पण त्यांचं गुणोत्तर घेतलेलं आहे. एपी छेद सीपी बरोबर बीपी छेद डीपी. ओके, हे काय केलेलं आहे, दोन बाजूंचं गुणोत्तर. आता बघा कोण ए पी बी, आता याला क्रमांक 1 दिला आणि याला कारण काय द्यायचं, पक्ष. आता बघा कोण ए पी बी हा कोण घेतला मी, कोण ए पी बी एकरूप सीपीडी, कोण सीपीडी. तर यांना कुठले कोण म्हणायचे, विरुद्ध कोण. आता विरुद्ध कोण म्हणजे काय तर समजून घ्या. समजा असा एक्स मध्ये तुम्ही आकृती काढलीत, इथला समजा कोण ए आहे, इथला कोण बी आहे. तर ए आणि बी हे एकमेकांचे काय झाले, विरुद्ध कोण. आणि विरुद्ध कोण हे नेहमी काय असतात, एकरूप असतात. म्हणजेच काय, समान मापाचे असतात. विरुद्ध कोण एकमेकाला काय असतात, समान असतात. ओके, समान मापाचे असतात. मग बघा काय काय याच्यामध्ये, तर या आकृतीमध्ये बाजूला बाजूचं गुणोत्तर, दोन बाजू आणि मधला कोण म्हणजे कुठली कसोटी येणार सांगा, बा कसोटीनुसार हे त्रिकोण काय येणार, एकरूप येणार. म्हणजे बघा त्रिकोण समरूप येणार. त्रिकोण ए बी पी समरूप त्रिकोण सी डी पी कुठल्या कसोटीनुसार, बा म्हणजे बाजू कोण बाजू. बाजू आकृतीमध्ये बघा कोण आणि परत बाजू. हे दिलेलं पक्ष आपल्याला प्रश्नामध्येच दिलं होतं आणि आपण कसले कोण घेतले, विरुद्ध कोण. तर विरुद्ध कोण घेऊन काय झालं, ते दोन त्रिकोण काय झाले, समरूप झाले. कुठल्या कसोटीनुसार, बाजू कोण बाजू या कसोटीनुसार ते काय झाले, समरूप झाले. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा आकृतीवरून आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, तर एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी हे सिद्ध करायचं. मग त्यासाठी बघा आपल्याला इथं कोणांची मापं दिलेली आहेत 60 अंश आणि हा सुद्धा 60 अंश. तर बघा ती माहिती पहिल्यांदा लिहून घेऊया. कोण ए पी क्यू एकरूप, ओके, कुठला कोण बघा, कोण ए पी क्यू हा एकरूप आहे कुणाला, कोण ए बी सी ला. कोण ए पी क्यू एकरूप कोण ए बी सी ला. प्रत्येकी किती अंश आहेत ते, 60 अंश. आणि हे आपल्याला पक्ष म्हणजे प्रश्नामध्येच दिलेला आहे.
ओके, हे दोन कारण तुम्ही देऊ शकता. काय तर APQ आणि ABC हे दोन्ही कोण एकरूप आहेत. कारण का प्रत्येकी किती अंश आहेत? 60 अंश. आणि हे कशामध्ये दिलेलं आहे आपल्याला? प्रश्नामध्येच दिलेलं आहे किंवा आकृतीमध्ये दिलेलं आहे. आता बघा इथे समजा अशा दोन रेषा असतील. समजा ही पहिली PQ आहे आणि दुसरी आहे BC. तुम्ही आकृतीमध्ये पण बघू शकता तसंच आहे. आणि समजा यांचा एक वरून असा A आहे, तर AB हा त्यांची काय आहे? छेदिका. इथला कोण आहे? 60 अंश आणि इथला कोण आहे? 60 अंश. आता बघा हा 60 अंश काय आहे? PQ रेषेच्या वरती आहे आणि हा BC सुद्धा काय आहे? सॉरी, हा 60 अंश पण काय आहे? BCच्या वरती. म्हणजे PQ रेषेच्या वरती हा 60 अंश आहे, हा BC रेषेच्या वरती किती आहे? 60 अंश. म्हणजे दोघांची पोझिशन किंवा जागा काय आहे? समान आहे. तर अशा प्रकारच्या कोणाला काय म्हणायचं? पूरक कोण. ओके, मग पूरक कोण काय आहेत? एकरूप. हे फक्त तुम्हाला समजावण्यासाठी मी इथं काढलं. तर पूरक कोण एकरूप असतील तर पूरक कोण कसोटी वापरायची. पूरक कोण, सॉरी पूरक नव्हे, संगत कोण. कुठले कोण म्हणायचे? संगत कोण. चुकून हे नाव बदला. संगत कोण कसोटी. कुठल्या प्रकारचे कोण म्हणायचे त्यांना? संगत कोण. तर त्या संगत कोण कसोटीनुसार जर हे दोन कोण काय असतील? एकरूप असतील तर रेषा काय असतात? समांतर. म्हणजे PQ ला समांतर कोण येणार आहे? PQ समांतर BC. लक्षात घ्या, हे PQ ला समांतर कोण येणार आहे? इथला BC येणार आहे. ओके, PQ समांतर काय? BC. मग आता PQ समांतर BC असेल. आता त्रिकोणामध्ये या, परत मी हवं तर इथं आकृती काढतो. ठीक आहे, इथं बघा त्रिकोण ABC मध्ये काय काय आलेलं आहे बघा. आपण काय सिद्ध केलं? संगत कोण कसोटीनुसार PQ कुणाला समांतर आहे? BC ला. PQ समांतर BC. तसं जर असेल तर आपण कुठला प्रमेय वापरणार? म्हणून त्रिकोण ABC मध्ये PQ समांतर बाजू BC. मग कुठला प्रमेय वापरायचा? प्रमाणाच्या, बघा मी शॉर्ट मध्ये लिहिलंय, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून. प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आपल्याला काय सांगतो? तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून बघा इथे तो प्रमेय काय सांगतो? जर इतर दोन बाजूंना छेदत असेल ती छेदिका, ओके, किंवा ती रेषा, तर ती काय करते? समान गुणोत्तरात विभागते. म्हणजे AP छेद PB बरोबर AQ छेद QC. हे गुणोत्तर समान असतं. म्हणजे बघा AP छेद PB बरोबर AQ छेद QC. तर हे गुणोत्तर काय असतं? समान. ओके, कुठल्या? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून. तुम्हाला माहिती आहे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे आलेलं आहे. आणि तेच तर आपल्याला काय करायचं होतं? सिद्ध करायचं होतं. म्हणजे काय केलं? पूरक कोण कसोटी वापरली, सॉरी संगत कोण कसोटी वापरली आणि त्या संगत कोण कसोटीनुसार PQ ला समांतर कोण दाखवला? BC. आणि मग काय वापरला? प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आपण वापरला. तर आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 मध्ये बघा त्रिकोण आहे LMN. हा त्रिकोण आहे, त्रिकोण LMN. तर आकृतीमध्ये रेषा AB ही समांतर आहे बाजू MN ला. LA आपल्याला दिलेला आहे 3, LB दिलेला आहे 5, AM दिलेला आहे 6. तर BN काय करायचं आहे? आपल्याला शोधायचं आहे. ओके, तर दिलेली माहिती पहिल्यांदा लिहून घेऊया. त्रिकोण, सॉरी ABC नव्हे, त्रिकोण LMN मध्ये, तर त्रिकोण LMN मध्ये काय आहे बघा, तर AB समांतर आहे कुणाला? बाजू MN ला. आणि त्रिकोणामध्ये जर एक रेषा काय असेल? एका बाजूला समांतर असेल आणि इतर दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल A आणि B मध्ये, तर कुठला प्रमेय वापरतो आपण? प्रमाणाचा मूलभूत प्रमेयावरून. ओके, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय काय सांगतो? तर हे गुणोत्तर म्हणजे कुठलं? LA छेद AM. बघा LA छेद AM बरोबर LB छेद BN. LB छेद BN. मग LA ची किंमत किती दिलेली आहे बघा? 3. AM ची किंमत 6. म्हणजे 3/6 बरोबर. ओके, LB ची किंमत किती आहे? 5 आणि BN शोधायचा आहे. 5/BN आहे तसा ठेवू. ओके, मग आता हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर काय करायचं? तिरकस गुणाकार. म्हणजे 3 गुणिले BN बरोबर 6 गुणिले 5. 3 गुणिले BN बरोबर 6 गुणिले 5. मग आता गुणिले 3 इकडे येऊन काय होणार आहे? भागिले. BN बरोबर 6 गुणिले 5 छेद 3. तर BN बरोबर बघा 3 1 3, 3 दुनी 6.
ओके, आणि 5 गुणिले 2, 5 दोन्ही 10, म्हणजे bn बरोबर किती येणार आहे? 10 येणार आहे. किंवा काही काही जण 6×5 30 आणि परत त्याला 3 न भागलं तरी पण 10च येणार आहे. लंब बाजू AC आणि कोण ABC 90 अंश आहे, BD बरोबर 12, AD बरोबर 16, तर DC किती येईल ते शोधायचं आहे. त्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा दिलेली माहिती सगळी लिहून घ्यायची. म्हणजे त्रिकोण ABC मध्ये बघा काय काय माहिती दिलेली आहे. कोण B आहे 90 अंश, ABC म्हणजेच थोडक्यात लिहितोय मी, B बरोबर 90 अंश. त्यानंतर काय दिलेलं आहे बघा, बाजू BD कुणाला लंब आहे, कर्ण AC ला. आता लक्षात ठेवा, एखादा त्रिकोणामध्ये एक कोण 90 अंश असेल तर तो कुठला त्रिकोण झाला, काटकोन त्रिकोण. आणि जर त्याच्या कर्णावर लंब असेल, AC हा काय आहे, कर्ण आहे, कर्णावर जर काय असेल लंब BD, तर कुठला प्रमेय वापरायचा, तर लक्षात ठेवायचं भूमिती मध्य प्रमेय. भूमिती मध्य ही दिलेली माहिती प्रश्नातच होती, त्यामुळे पक्ष असल्या. आणि आता कुठला प्रमेय वापरणार आहे आपण, भूमिती मध्य प्रमेयावरून. तर तो प्रमेय काय सांगतो आपल्याला, तर जो लंब टाकलेला आहे आपण, कोण लंब आहे BD, त्याचा वर्ग, त्या लंबचा वर्ग बरोबर काय असतो, तर कर्णाचे दोन भाग म्हणजे कुठले, AD आणि DC यांच्या गुणाकारा इतका असतो. तर BD चा वर्ग बरोबर AD गुणिले DC. ओके, तर हा प्रमेय आपल्याला भूमिती मध्य प्रमेयावरून आपण सांगू शकतो. आता किमती टाकूया. BD ची किंमत किती दिलेली आहे, 12, त्याचा वर्ग. AD किती दिलेला आहे, 16, आणि DC शोधायचा आहे. तर DC आपल्याला काय करायचं आहे, शोधायचा आहे. मग बघा, 12चा वर्ग किती येणार आहे, 12चा वर्ग कसा काढायचा, 12 गुणिले 12 करायचं. तर 12 गुणिले 12 करून बघा किती येणार आहे, 144 बरोबर 16 गुणिले DC. आता मला DC ची किंमत जर शोधायची असेल, मी आता DC इकडे लिहितो, तर हे गुणिले 16 इकडे येऊन काय होणार, 144 कडे भागिले होणार, म्हणजे 144 भागिले 16 बरोबर काय मिळणार आहे, DC. तर DC बरोबर 16×9 144, 16चा पाडा म्हणा तुम्ही, 16×9 कुठेपर्यंत पोहोचाल, 144, म्हणजे DC बरोबर किती येणार आहे सांगा, 9 हे त्याचं अचूक उत्तर आहे. 144 ला जर 16 ने भागलं, 16×9 144, तर त्यामुळे 9 उत्तर येतं भागाकाराचं आहे. आणि आपल्याला DC मिळून जातो 9. आता याच्यामध्ये कुठलीही त्रिकोणाची नावं बदलतील, BD विचारतील, AD विचारतील, DC, ओके, कुठल्याही यातलं एक विचारतील. तर अशा प्रकारे भूमिती मध्येवर आधारित उदाहरणं जेवढी आहेत तर तेवढी प्रॅक्टिस करून ठेवा, तुम्हाला नक्की एक एक्झाम्पल त्याच्यावर नक्की दिसेल. तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 अतिशय सोपा आहे आणि हा 1 गुणांसाठी नक्की विचारला जातो. आता बघा, 60, 61, 11 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे की नाही ते ठरवायचं. ओके, तर याच्यासाठी काय करायचं, पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही ते ठरवण्यासाठी, तर या तिघांमधली सगळ्यात मोठी संख्या पहिल्यांदा शोधायची. तर ती सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे, 61, त्याचा वर्ग करायचा. मग 61चा वर्ग म्हणजे 61 गुणिले 61, 2 वेळा गुणाकार त्याचा. मग आता 61 गुणिले 61, चला आता आपण कच्चं करूया. 1 न गुणल्यावर तेच येतं, 1 1 1 आणि 1 गुणिले 6 6 येणार. एक घर सोडायचं इथे, परत 6 ने 6 1 6 आणि 6 6 36. तर अशा प्रकारे बघा, 1 6 आणि 6 12, 1 7, किती आलं कच्चं करून दाखवलं मी तुम्हाला इथे, 3721. ओके, 3721 याला क्रमांक 1 द्यायचा. ओके, आता राहिलेल्या दोन संख्या कुठल्या, 60 आणि 11. 60 आणि किती आहे रे, 11. बघा, 60 11 मधली संख्या नव्हे, तिघांमध्ये सगळ्यात मोठी आहे तिचा वर्ग करायचा. ओके, आणि राहिलेल्या दोन लहान संख्येचा वर्ग करायचा आणि त्यांची बेरीज. आता 60चा वर्ग, 60ला असा गुणाकार करत बसावा लागत नाही. 6चा वर्ग किती, 36, 1 शून्याचे किती करायचे, 2 शून्य, आणि 11चा वर्ग 1 ते 20 पर्यंत पाठ करून ठेवा. 11चा वर्ग येणार 121, किंवा अगदी 11 गुणिले 11 केलं तरी चालेल. मग आता बघा, 60चा वर्ग अधिक 11चा वर्ग बरोबर या दोघांची बेरीज करा, तर ती पण किती येणार आहे, 3721. याला क्रमांक 2 द्या. आता 1 आणि 2चं निरीक्षण करा, तर 1 आणि 2च्या किमती ह्या समान आलेल्या आहेत. म्हणजे काय आलेला आहे बघा, 61चा वर्ग बरोबर 60चा वर्ग अधिक 11चा वर्ग असा आलेला आहे. कशावरून आलेला आहे, 1 व 2 वरून असा आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हे जर समान आले दोघांचा वर्ग या दोन्ही बाजूकडचा, म्हणजे 1 आणि 2 जर समान आले तर काय म्हणायचं, 60 61 11 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. आणि जर का ते समान नाही आलं तर काय म्हणायचं, पायथागोरसचे त्रिकूट नाही आहे किंवा नाही, अशा दोन्ही प्रकारची उदाहरणं येऊ शकतात. सराव संच 2.1 मध्ये पहिल्या प्रश्नात जी सगळी उदाहरणं आहेत ती तयारी करून ठेवा. कुठलाही एक प्रश्न त्याच्यातला तुम्हाला विचारला जाऊ शकतो.
तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा, त्रिकोण एल एम एन दिलेला आहे आणि आपल्याला ही माहिती दिलेली आहे त्रिकोण एल एम एन मध्ये कोण एल जो आहे तो 90 अंश आहे, एम 30 अंश आहे, एल एन ओके एल एन ची लांबी किती आहे 8. तर एम एन आणि एल एम शोधायचं आहे. तर काय करायचं बघा याच्यामध्ये, तर पहिल्यांदा ही दिलेली माहिती आपण लिहून घेऊया. म्हणजे काय, त्रिकोण एल एम एन मध्ये कोण एल बरोबर 90 अंश, कोण एम बरोबर 30 अंश. आता बघा एक कोण आहे 90, एक कोण आहे 30, मग राहिलेला कोण आपोआप किती असणार आहे, तर 60. हे लक्षात ठेवायचं, कारण का त्रिकोणांच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 असते. मग एक 90, एक 30, 90 आणि 30 झाले 120 आणि त्याच्यामध्ये 60 मिळवायचे म्हणजे 180, म्हणजे बरोबर 180 बेरीज येते. तर याला कारण काय, 60 काय येतोय, उरलेला कोण, किंवा ते तुम्ही शोधून पण काढू शकता. ओके 180 दाखवा बेरीज, या दोघांच्या किमती टाका आणि राहिलेला शोधा, किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. उरलेला कोण हा काय असतो, एक 90, एक 30, राहिलेला 60 असणार आहे. कुठला प्रमेय वापरायचा मग, तर 30 अंश ओके 30 अंश 60 अंश 90 अंश प्रमेयावरून. बघा तो प्रमेय काय सांगतो, तर तो प्रमेय सांगतो की 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू, बघा मी थोडक्यात लिहिलंय तो शब्द व्यवस्थित ऐका, 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. किती असते, कर्णाच्या निम्मी. मग आता 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू कुठली आहे रे, 30 अंशाच्या कोणासमोरची बाजू आहे एल एन. ओके म्हणजे एल एन हा काय असणार आहे, कर्णाच्या निम्मा. कर्ण कोण आहे बघा, एम एन, त्याच्या निम्मा. आता एल एन ची किंमत किती आहे 8, तर ती इथं वापरूया. एल एन बरोबर 8 एम एन छेद 2, छेद 2 इकडचं तिकडे जाऊन काय होणार आहे, भागिलेचे गुणिले. मग आता बघा 8 गुणिले 2 ओके 8 गुणिले 2 बरोबर एम एन. एम एन बरोबर 8 गुणी 16 ओके 8 गुणिले 2 किती येणार आहे, 8 दुनी 16 येणार आहे. एम एन बरोबर 16 हे शोधायचं. ओके एम एन बरोबर 16 मिळाले. आता त्याच्यानंतर पुढचा कुठला शोधायचा आहे आपल्याला, तर बघा तर एम एन किती आलेला आहे 16. आता पुढे बघा ह्या प्रमेयाचा दुसरा भाग आपण वापरूया. तर 60 अंशाच्या कोणासमोरील बाजू ही काय असते, वर्गमुळात 2/3 गुणिले कर्ण. मग आता बघा राहिलेला एन किती अंश होता, हा 60 अंश, हा आपण आत्ताच काढला. ओके हा 90, हा 30, तर राहिलेला किती काढला आपण शोधून, 60 अंश. मग तो जर 60 असेल तर 60 अंशाच्या कोणासमोरची बाजू कुठली झाली, तर ती झाली एल एम. वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण किती आहे, तर कर्ण आहे एम एन. ओके मग एल एम बरोबर बघा आत्ताच एम एन ची किंमत किती आलेली आहे रे, 16. आता 2 छेदात आहे म्हणजे 16ला कितीने भागायचं, 2 ने. म्हणजे एल एम बरोबर किती येणार आहे, 2×8 = 16, 8 वर्गमुळात 3. ओके 8 वर्गमुळात 3. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, दोन्ही पण शोधू शकतो, एम एन आणि एल एन. कुठला प्रमेय वापरला, 30 अंश 90 अंश हा प्रमेय वापरायचा. तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा त्रिकोण ABC आपल्याला दिलेला आहे. तर त्रिकोण ABC मध्ये जर आपण बघितलं तर कोण B बरोबर 90 अंश आहे, कोण A बरोबर कोण C आहे 45 अंश. तर AB व BC शोधा. तर काय करायचं याच्यामध्ये, आपण AB आणि BC शोधायचं. तर याच्यामध्ये बघा पहिल्यांदा दिलेली माहिती लिहून घेऊया. त्रिकोण ABC मध्ये कोण B हा 90 अंश आहे आणि कोण A आणि कोण C दोघं पण समान मापाचे आहेत 45 अंशाचे. किंवा मागासारखं लक्षात ठेवा, एक 90 अंश एक 45, तर आपोआप राहिलेला किती असणार आहे, 45 अंश. म्हणजे एक जरी कोण यातला 45 आणि 90 दिला तर आपोआप तिसरा किती असणार आहे, 45. तर हे लक्षात ठेवा. मग कुठला प्रमेय वापरणार आपण, 45 45 90 प्रमेयावरून. तर तो प्रमेय आपल्याला काय सांगतो, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की 45 अंशाच्या कोणासमोरील बाजू. ओके कुठला प्रमेय वापरणार आहे आपण, 45 अंशाच्या कोणासमोरील बाजू ही कशी असते, तर कर्ण छेद वर्गमुळात 2. म्हणजे कर्णाला कितीने भागायचं, वर्गमुळात 2.
आता 45 अंशाच्या समोरची बाजू कुठली आहे बघा, तर हा 45 अंशाच्या समोरची बाजू कोण, ए बी. आणि आणखीन कोण आहे 45 अंशाच्या समोर, हा कोण ए 45 आहे, समोरची कोण बीसी. म्हणजे दोघं पण 45 अंशाच्या समोरचे आहेत, म्हणजे ते दोघं काय असणार आहेत, समान. हे लक्षात ठेवायचं. तर 45 अंशाच्या समोर असणाऱ्या दोन बाजू काय असतात, एकमेकाला समान. आणि ते कर्णाच्या, कर्ण कोण आहे सांगा, एसी. तर एसी भागिले वर्गमुळात 2, कर्णाच्या वर्गमुळात 2 छेद पटीनं लहान असतात. मग आता बघा, ए बी बरोबर बीसी बरोबर एसीची किंमत किती दिलेली आहे, वर्गमुळात 8, खाली किती आहे, वर्गमुळात 2. तर याच्यामध्ये बघा, वर्गमुळात 8 आणि वर्गमुळात 2 दोघांना पण वर्गमूळ चिन्ह आहे, त्यामुळे एकच चिन्ह वापरा. आणि 8 भागिले किती द्या, 2. का केलं मी असं, याला पण वर्गमूळ चिन्ह आहे, याला पण वर्गमूळ चिन्ह आहे, त्यामुळे दोघांना एकच वर्गमूळ चिन्ह वापरायचं. आणि 8 भागिले 2 म्हणजे किती येणार आहे, वर्गमुळात 4, म्हणजेच किती, 2. म्हणजे थोडक्यात ए बी बरोबर बीसी बरोबर किती असणार आहे, 2 एकक. सेंटीमीटर दिला असेल तर सेमी लिहायचं. ओके, तर अशा प्रकारे ही किंमत काय करायची, आपण शोधून काढायची. तर आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 मध्ये बघा, त्रिकोणाच्या म्हणजे काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज 169 आहे, तर कर्ण शोधा. आता बघा, ज्यावेळी तुम्हाला असं प्रश्न दिलेला असेल, जे समजा आपण असं हवं तर आकृती काढूया. ओके ओके, समजा त्रिकोण ए बी सी मध्ये, आता त्रिकोण काटकोन कधी असतो, जर त्यातला एक कोण किती अंश असेल, 90. समजा बी किती आहे, 90 अंश आहे. तर दिलेलं काय आहे बघा, कर्ण सोडून ज्या राहिलेल्या दोन बाजू आहेत, म्हणजे ए बी चा वर्ग आणि दुसरी हा ए बी चा वर्ग आणि हा बी सी, ह्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला, 169. याला म्हणायचं पक्ष. हे आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे. आणि आपल्याला काय शोधायचं आहे, कर्ण, म्हणजे एसी किती येते ते शोधायचं. मग कुठला प्रमेय वापरायचा, पायथागोरस प्रमेयावरून. तो प्रमेय आपल्याला काय सांगतो, तर एसी चा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग. मग एसी चा वर्ग बरोबर बघा, ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग किती दिलेला आहे, 169. या दोघांच्या वर्गांची बेरीज किती आहे म्हणून सांगितले प्रश्न, 169. आता वर्ग जाण्यासाठी काय करायचं, वर्गमूळ घेऊन ही स्टेप लक्षात ठेवायची. आता बघा, वर्गमुळात घ्यायचं दोन्हीकडे, एसी चा वर्ग आणि इकडे वर्गमुळात 169. आता इथे लक्ष द्या, समजा 3 चा वर्ग आणि परत त्याचं वर्गमूळ आहे, तर पहिल्यांदा काय करूया, 3 चा वर्ग किती येणार, 9, आणि 9चं वर्गमूळ परत 3. म्हणजे थोडक्यात वर्गाला वर्गमूळ काय होतं, निघून जातं आणि किती राहतं, 3. तसंच इथं वर्गाला वर्गमूळ निघून जाणार आणि फक्त कोण राहणार, एसी. मग 169चं वर्गमूळ किती येणार आहे, 13. म्हणजे एसी बरोबर किती येणार आहे सांगा, 13. हे त्याचं अचूक उत्तर आहे. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रश्न क्रमांक 6 मध्ये बघा, एका चौरसाच्या कर्णाची लांबी वर्गमुळात 12 आहे किंवा वर्गमुळात 12 सेमी आहे, असं पण देतील. तर त्या चौरसाची बाजू आणि परिमिती शोधून काढायची. नुसती चौरसाची बाजू विचारली तर 1 गुणांसाठी असेल, आणि जर परिमिती विचारलं असेल, ओके, परिमिती काढा म्हणून, तर मात्र मग काय करायचं, आपण त्याची परिमिती पण काढायची 2 गुणांसाठी. ओके, तर याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा सूत्र लिहायचं, चौरसाची बाजू बरोबर, बघा चौरसाची बाजूचं सूत्र काय येतं, तर चौरसाचा कर्ण आणि त्या कर्णाला कितीने भागायचं, वर्गमुळात 2. ते जसं वरती होतं तेच सूत्र इथं वापरायचं, फक्त चौरस आहे. चौरसाची बाजू कशी असते, कर्ण भागिले वर्गमुळात 2. मग आता कर्ण किती आहे बघा, कर्णाची लांबी किती दिलेली आहे, वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 12 आणि छेदात भागिले वर्गमुळात 2. दोघांना पण वर्गमूळ आहे, मग सारखंच करूया, 12 भागिले 2 म्हणजे वर्गमुळात 6. मग आता बघा, चौरसाची बाजू किती आली आपली, तर वर्गमुळात 6. ओके, आता याची परिमिती काढायची. तर चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग आता बघा, 4 गुणिले बाजू किती आलेली आहे, वर्गमुळात 6. आता कधीही वर्गमुळातल्या संख्येनं बाहेरच्या संख्येनं गुणायचं नाही, तसंच ठेवायचं ते 4 वर्गमुळात 6. ओके, याचं अचूक उत्तर किती असणार आहे, चौरसाची परिमिती किती असणार आहे, 4 वर्गमुळात 6 असणार आहे. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 7 बघूया. प्रश्न क्रमांक 7 मध्ये बघा, आयताची लांबी 6 सेमी व रुंदी 8 सेमी आहे, तर त्याचा कर्ण शोधा. आता बघा, ज्यावेळी आयताची लांबी आणि रुंदी दिलेली असेल त्यावेळी कर्ण कसा शोधायचा बघा, सूत्र सांगतो मी तुम्हाला, किंवा तुम्ही आयत काढून त्याला नावं देऊन दिलं तरी चालेल. आयताचा कर्ण बरोबर सूत्र लिहायचं
वर्गमूळ चिन्हात लांबी वर्ग अधिक रुंदी वर्ग. ओके, आयताचा कर्ण कसा काढायचा? वर्गमुळात लांबी वर्ग अधिक रुंदी वर्ग. मग लांबी किती दिलेली आहे बघा? 6. 6चा वर्ग, रुंदी दिलेली आहे 8, त्याचा वर्ग. मग आता बघा, 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64. तर आयताचा कर्ण, मी शॉर्टमध्ये लिहितो कर्ण, वर्गमुळात 36 अधिक 64 किती येणार आहे? 100. 100चं वर्गमूळ किती येणार? 10. ओके, कर्ण बरोबर 10 सेमी. 100चं वर्गमूळ 10. तर अशा प्रकारे